So the next reaction is the preparation of alcohols. So next part is the preparation of alcohols. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बघूयात आपण आता. फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. मी आता शॉर्टमध्ये लिहिते ते फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. ओके, आता फ्रॉम अल्किल हॅलाइड सगळ्यांना समजतं ना, दिस इज द अल्किल अँड दिस इज द हॅलोजन. सो अल्किल हॅलाइड. ओके, सो दिस इज द सिम्पल हायड्रोलिसिस रिॲक्शन. दिस इज सिम्पल हायड्रोलिसिस रिॲक्शन. ठीक आहे. आता alkyl halide basic reaction RX plus NaOH, okay, aqueous. So this reaction means when alkyl halide treated with the alkali hydroxide, either NaOH, aqueous NaOH, or you can use the aqueous KOH also. And instead of this इथे मी आता लिहिते ते NaOH or KOH, NaOH or KOH, or we used moist Ag2O. ठीक आहे, हे 3 इंग्रेडियंट्स आहे, आय मीन 3 रिएजंट आहेत. सो हियर RX plus NaOH, aqueous NaOH, simple reaction. Instead of Na, if we use the KOH, we get here KX, and here we get the NaX, and here ROH. The example is SN1 SN2 reaction. This is the method of preparation of alcohol. आता हे जे मॉइस्ट Ag2O आहे ती रिॲक्शन तुमची झालेली नाही आहे बघा. RX प्लस AgOH मॉइस्ट Ag2O. आता रिॲक्शन तर मॉइस्ट Ag2O बरोबर आहे, मग इथे AgOH का लिहिलं सांगते. इट फॉर्म्स ROH प्लस AgX. आता इथे मी AgOH का लिहिलं. मॉइस्ट Ag2O इज हायली रिॲक्टिव्ह. आता मॉइस्ट आहे म्हणजे मॉइश्चर असणार आहे, मॉइश्चर असणार आहे म्हणजे तिथे काय असणार आहे H2O. आय राईट द H2O लाईक दिस. ओके, अँड हिअर Ag2O. सो 2 Ag molecules and there are 1 OH and 1 OH. So 2 OH are there. So it forms the 2 AgOH. As it is highly reactive, it cannot present as a moist Ag2O. It converted into the HOH hydroxides. Okay, so this is the reaction. The example of this reaction is C2H5Br plus AgOH. On arrow again moist Ag2O. So it forms C2H5OH plus AgBr. Okay, so this is the one of the reaction. Now the next one, the next reaction is from alkenes. From alkenes, again there are 2 types of alkenes. काय म्हणतो त्याला आपण, सिमेट्रिकल अल्किन्स अँड अनसिमेट्रिकल अल्किन्स. सिमेट्रिकल म्हणजे काय, अक्रॉस द डबल बॉन्ड सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. अनसिमेट्रिकल अक्रॉस द डबल बॉन्ड देर आर डिसिमिलर नंबर ऑफ कार्बन ॲटम. मीन्स आपण नंतर एक्झाम्पल बघूयात त्याचं. सो हिअर दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज द हायड्रेशन रिॲक्शन. ह्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रेशन रिॲक्शन, किंवा याच रिॲक्शनला आपण ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन असंही म्हणतो. ओके, सो फ्रॉम अल्किन्स बघूयात आपण रिॲक्शन. आता इथे 2 टाईपचे अल्किन्स आहेत. आपण एक सिमेट्रिकल बघणार आहोत आणि अनसिमेट्रिकल. जेव्हा कधीही अनसिमेट्रिकल अल्किन असेल आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, द ॲडिशन ऑलवेज ऑकर अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. ओके, पहिल्यांदा आपण सिमेट्रिकल बघूयात. सिमेट्रिकल अक्रॉस द डबल बॉन्ड सेम नंबर ऑफ कार्बन आयटम असतील, CH2 CH2. ओके, आता इथे आपण ॲसिड कॅटलाइज्ड आहे, सो ॲसिड रिक्वायर्ड असणार आहे. आपण इथे H2SO4 घेणार आहोत. सो दॅट H2SO4 आय कॅन राईट लाईक दिस. सी हिअर HO, हिअर SO3H. ओके, ॲसिड आहे, ॲसिड काय करणार आहे, H+ रिलीज करणार आहे बघा, H2SO4. ठीक आहे. सो हिअर आता सिम्पल ॲडिशन रिॲक्शन आहे बघा. इथे हायड्रेशन आहे ना. आपण हायड्रेशन म्हणजे काय असणार आहे सांगा मला.
हायड्रेशन, ॲडिशन ऑफ हायड्रेट मॉलिक्यूल, ॲडिशन ऑफ H2O. बघा डिहायड्रेशन म्हणजे काय असतं, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सो हायड्रेशन काय असणार आहे, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. आता इथे मी H2SO4 कसं लिहिलं आहे, HOSO3H. वाय इट इज लाईक दिस, बिकॉज सी इट इज द ॲसिड, H2SO4 ॲसिड, इट इज द ॲसिड. सो इट रिलीजेस दी H+ आयन. सो मी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे. आता ह्याचं ॲडिशन इकडे होणार आहे. ॲडिशन कुठे होणार आहे, इथिनमध्ये होणार आहे, राईट. ॲडिशन कसं होणार आहे, हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला. सिम्पल मॉलिक्यूल आहे, सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे, तर H इकडे ॲड करा किंवा इकडे ॲड करा, तुम्हाला सेम प्रॉडक्ट मिळणार आहे. हवं तर तुम्ही रिॲक्शन तशी ट्राय करून बघा, यू विल गेट द सेम प्रॉडक्ट. सो आपण एक काम करूया, हा हायड्रोजन इकडे ह्या कार्बनला शिफ्ट करूयात आणि हा OSO3H आहे ना या कार्बनला. सो काय मिळेल, CH2 + H काय कन्वर्ट होईल, CH3 डबल बॉन्ड कन्वर्टेड इन टू द सिंगल बॉन्ड, देन CH2 आणि काय असणार आहे OSO3H. आता अजून एक लक्षात ठेवायचं, तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जेव्हा अभ्यास करणार आहात, जेव्हा स्टडी करणार आहात, जेवढ्या रिॲक्शन आहे, ज्या ज्या रिॲक्शनमध्ये H2SO4 आहे, ज्या रिॲक्शनमध्ये H2SO4 आहे, लास्टला हायड्रेशन स्टेप असते आणि तो H2SO4 रिजनरेट होतो. ऑलवेज रिमेंबर, H2SO4 रिॲक्शनमध्ये कुठे इन्व्हॉल्ड आहे तर तो लास्ट स्टेपला रिजनरेट होतो. याच्या पुढे अल्डिहाइड चॅप्टर आहे, अमाइन चॅप्टर आहे, तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. ठीक आहे. आता इथे बघा HOH आहे, HOH आहे म्हणजे काय परत होणार आहे, हायड्रेशन रिॲक्शन इथे होणार आहे, ॲडिशन ऑफ हायड्रेट मॉलिक्यूल. आता हा ॲडिशन कुठे होणार आहे, आपण काय बघतोय, आपण प्रिपरेशन ऑफ वॉट काय बघतोय, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघतोय ना. आपल्याला अल्कोहोल पाहिजे, अल्काईल तर आहे, OH आहे, म्हणजे हा ग्रुप रिप्लेस झाला पाहिजे कशाने, Hने. मी काय सांगितलं, H2SO4 असेल तेव्हा H2SO4 लास्टला रिजनरेट होतोय, झाला रिजनरेट. आता इथे OH जो आहे तो कुठे अटॅच होणार आहे, या कार्बनला अटॅच होणार आहे. सो यू विल गेट हिअर CH3, यू विल गेट हिअर CH3, CH2 आणि इथे OH. समजलं, दिस इज नथिंग बट द इथेनॉल. गॉट इट. सो दिस इज द सिमेट्रिकल अल्कीन. नाव इन केस ऑफ द अनसिमेट्रिकल अल्कीन, आता अनसिमेट्रिकल असेल तर काय असणार आहे, मार्कोनिकॉफ्स रूल. मी इथेच रिॲक्शन घेते ती बघूयात आपण. अनसिमेट्रिकल अल्कीन घेते, CH3 CH डबल बॉन्ड CH2. अनसिमेट्रिकल आहे, इकडे 2 कार्बन्स आहेत, इकडे ओनली 1 कार्बन इज देअर. सो हिअर अगेन H2SO4 फर्स्ट स्टेप करूयात आपण, HOSO3H लिहिलं. आता ॲडिशन कसं होणार आहे बघा, इथे जर ॲडिशन आपण कसंही केलं तर चालणार आहे का. इफ सपोज यू ॲड दिस हायड्रोजन टू दिस कार्बन ॲटम, इफ सपोज दिस हायड्रोजन गेट ॲडेड टू दिस कार्बन ॲटम, इथे CH2 फॉर्म होईल आणि हा आहे तो इथे अटॅच होणार आहे, राईट. आणि जर हा हायड्रोजन इथे ॲड झाला तर इथे CH3 फॉर्म होईल आणि इथे SO3H होणार आहे. मग परत मेजर आणि मायनर असे प्रोडक्ट फॉर्म होणार आहेत. सो आपण एक काम करूयात, आपण मी ही रिॲक्शन अशी उभी लिहिते इथे. दोन्ही पॉसिबल प्रोडक्ट आपण लिहूयात. सो आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतील. पहिल्यांदा मी हायड्रोजन जो आहे ना तो इकडे ॲड करते, कुठे इथे ॲड करते आणि मग हा इकडे ॲड करते आणि नंतर हायड्रोजन जो आहे तो मी इथे ॲड करते आणि हा इकडे ॲड करते. ठीक आहे, मी इथे असं लिहिते फर्स्ट आणि सेकंड. सो पहिला काय आहे CH3, हायड्रोजन कुठे ॲड झाला आहे, फर्स्ट ह्याला इकडे अटॅच झाला आहे आणि सॉरी एक मिनिट फर्स्ट ह्याला इथे अटॅच झाला आहे CH2 आणि इकडे काय झालं, हा SO3H अटॅच झाला आहे फर्स्ट, हा सेकंड आणि हा सेकंड. ठीक आहे, CH2 SO3H. हा झाला माझा फर्स्ट प्रोडक्ट. आता माझा सेकंड प्रोडक्ट जो आहे तो काय असणार आहे बघा, CH3 CH, हा H इकडे अटॅच झाला आहे, सो CH3 आणि OSO3H इकडे अटॅच झाला आहे. सो इथे काय असणार आहे OSO3H. गॉट इट.
हे 2 आहे. त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर आपण कसं डिसाईड करतो? अकॉर्डिंग टू द एम रूल. काय आहे रूल? द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. निगेटिव्ह पार्ट कुठला आहे? हा. The negative part of the reagent attached to the carbon atom which contains the less number of hydrogen. आता लेस नंबर ऑफ हायड्रोजन कुठे? अक्रॉस द डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या अक्रॉस CH आहे आणि इकडे CH2 आहे. इकडे 2 हायड्रोजन आहेत, इकडे 1 हायड्रोजन आहे. सो लेस नंबर ऑफ हायड्रोजन कुठे आहेत? ॲट दिस कार्बन ॲटम, राईट. सो दिस इज द मेजर अँड दिस इज मायनर. सो नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? याच नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? हायड्रेशन. ॲडिशन ऑफ H2O, राईट. H2O ॲड करणार आहोत आपण. हायड्रेशन स्टेप असणार आहे. सो काय होणार आहे? OH कुठे? इथे अटॅच होणार आणि हा जो OSO3H आहे आणि हा हायड्रोजन आहे दॅट फॉर्म्स द H2SO4 अँड हिअर यू विल गेट CH3 CH OH CH3. ओके. This is the Markovnikov's rule for what? Unsymmetrical alkene. Okay. So परत एकदा मी रिॲक्शन तुम्हाला सांगते. बघा इकडे CH3 CH CH2 अनसिमेट्रिकल आपण अल्कीन घेतला. H2SO4 त्याला ॲड केलं. निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होणार? मी फक्त आता इथे मेजर प्रोडक्ट एक्सप्लेन करते. निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच केला आपण? कार्बन विच कॅरीज द लेस नंबर ऑफ हायड्रोजन and you will get this type of intermediate. Now hydration step. So हा जो ग्रुप आहे निगेटिव्ह ग्रुप तो रिप्लेस होणार आहे कशाने? OH नी. न्यूक्लिओफाईल आहे ना. सो OH नी रिप्लेस होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे? प्रोपॅन 2ol. Here H2SO4 get regenerated. Okay. So this is nothing but the hydration of the alkenes. ठीक आहे. आता नेक्स्ट रिॲक्शन आपण बघणार आहोत. नेक्स्ट रिॲक्शन जी आहे, बिफोर स्टार्टिंग द नेक्स्ट रिॲक्शन, हे जे ॲसिड कॅटॅलिसिस आहे ना, एक्झॅक्टली ॲसिड कॅटॅलिसिस काय आहे, अल्कीनचं हायड्रेशन कसं होतं, त्याचं एक मेकॅनिझम बघूयात. तुमच्या नॉर्मल बोर्ड एक्झामला जरी नाही विचारलं तरी एंट्रन्सला विचारू शकता. बघा हायड्रेशन आपण स्टेप बाय स्टेप मेकॅनिझम बघूयात. हायड्रेशन ऑफ अल्कीन. सो पहिल्या स्टेपमध्ये ना इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतो. इलेक्ट्रोफिलिक अटॅक पहिली स्टेप कशाने होणार आहे? बाय इलेक्ट्रोफिलिक अटॅक. आता इलेक्ट्रोफिलिक अटॅक कसा होणार आहे? ओके, बघूयात. आपण अल्कीन घेऊया. जो सिमेट्रिकल अल्कीन आहे तोच घेते अल्कीन. ठीक आहे. आता डिसिमेट्रिकल. आता ही जी रिॲक्शन होती ॲसिड कॅटलाइज्ड होती, आपल्याला काय रिक्वायर्ड असणार आहे? ॲसिड रिक्वायर्ड असणार आहे. सो हिअर वी यूज द प्रोटॉनिक ॲसिड. सो प्रोटॉनिक ॲसिड, दिस इज द प्रोटॉनिक ॲसिड. हायड्रोजन आहे हा. ओके, दिस इज द प्रोटॉनिक ॲसिड. आता अल्कीन काय करणार आहे? अल्कीनचा हा जो डबल बॉन्ड आहे ना, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार आहे. पण सिंगल बॉन्डमध्ये कसा? तर हा जो कार्बन आहे ना, हा कार्बन काय करणार आहे, किंवा हा तुम्ही कुठलाही कन्सिडर करा, आपण हा कन्सिडर करूया. हा कार्बन काय करणार आहे? इकडचा एक हायड्रोजन काय करणार आहे? गेन करणार आहे. हायड्रोजन गेन केल्यावर हा CH2 होता, एक हायड्रोजन तिथे ॲड झाला आहे. रिव्हर्सिबल रिॲक्शन असणार आहे. एक हायड्रोजन ॲड झालं आहे म्हणजे याचं कन्वर्जन 3 हायड्रोजन्समध्ये होणार आहे. 3 हायड्रोजन त्याला अटॅच होणार आहे. त्याच्यामुळे ह्या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि हा जो कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन्स आहेत. पण ह्याच्यावर आता चार्ज कुठला येईल? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. ओके, आणि मग आता इथे H3O मधला एक हायड्रोजन रिमूव्ह होतोय, तर इथे काय फॉर्म होणार आहे? H2O. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये काय होणार आहे? इन द स्टेप सेकंड न्यूक्लिओफिलिक अटॅक होणार आहे. काय होणार आहे? न्यूक्लिओफिलिक अटॅक. न्यूक्लिओफिलिक अटॅक कुठे होणार आहे? न्यूक्लिओफाईल म्हणजे काय मला सांगा? विच हॅविंग द निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक होणार आहे? की जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथे अट्रॅक्ट होणार आहे आणि अटॅच होणार आहे. बघा, हा कार्बोकॅटायन इकडे फॉर्म झाला आहे. ओके, मी लिहिला इथे परत.
आता इथे न्यूक्लिओफाईल कसा अटॅच होणार आहे, मी HOH H2O ऐवजी HOH लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हा ऑक्सिजन जो आहे तो इकडे, हा न्यूक्लिओफाईल आहे ना OH, सो तो इकडे अटॅच झाला. आता जेव्हा हा न्यूक्लिओफाईल आहे हा कार्बनला अटॅच होणार आहे, इथे न्यूक्लिओफाईल अटॅक जो आहे तो कॉम्प्लेक्स फॉर्म करायला होणार आहे. इथे दुसरा कुठलाही कंपाऊंड नाही आहे, त्यामुळे आपण H+ नुसता रिलीज करू शकत नाही आहोत इथे. सो इथे काय रिॲक्शन होणार आहे बघा, हा ॲज इट इज स्केलेटन आहे, इथे OH तर अटॅच होणार आहे पण अलॉंग विथ द अनदर हायड्रोजन ऑल्सो. आणि असं झाल्यामुळे काय होणार आहे, हा जो ऑक्सिजन आहे ना याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झाला इन द स्टेप्स 3, इथेच लिहिते मी आता स्टेप 3. इन द स्टेप 3 हा इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला. आता स्टेप 3 मध्ये काय होणार आहे, स्टेप 3 मध्ये हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल तो परत कशाबरोबर रिॲक्ट होणार आहे, H2O बरोबर रिॲक्ट होणार आहे. H2O बरोबर रिॲक्ट होताना या ऑक्सिजनवर जी लोन पेअर असणार आहे, हा ऑक्सिजन काय करणार आहे, इकडचा एक हायड्रोजन जो आहे तो गेन करणार आहे. ठीक आहे. हायड्रोजन जर गेन केला, मी काय सांगितलं, प्रोटॉनिक ॲसिड आहे ना, ॲसिड जो आहे ॲसिड कॅटलाइज, प्रोटॉनिकच्या ऐवजी आपण कुठलाही ॲसिड कन्सिडर करू शकतो, नो इश्यू. बट दिस इज द ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन फॉर द H2SO4. सो H2SO4 आपल्याला परत मिळाला होता, रिजनरेट झाला होता. इन द सेम रिॲक्शन इफ हिअर वी टेक द प्रोटॉनिक ॲसिड वी विल गेट बॅक हिअर प्रोटॉनिक ॲसिड. तो हा H2O काय करणार आहे, इकडचा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे आणि इथे काय फॉर्म होणार आहे मग H3O+, राईट. आणि हा जो चार्ज आहे, हा बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होईल ॲज अ लोन पेअर, ॲज अ पेअर शिफ्ट होणार आहे तो, आणि ऑक्सिजनवर परत 2 लोन पेअर येणार आहे. and here you will get OH. ओके. सो दिस इज द जनरल मेकॅनिझम. ह्याच्यावर काही क्वेश्चन येत नाही, तरी पण एकदा सांगते. स्टेप 1मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो, स्टेप 2मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होऊन वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो, न्यूक्लिओफाईल अटॅच होतो अलॉंग विथ द हायड्रोजन, आणि लास्ट स्टेपमध्ये परत वॉटर हायड्रेशन होतं रिॲक्शनमध्ये, आणि प्रोटॉनिक ॲसिड फॉर्म होतो, आणि इथे अल्कोहोल फॉर्म होतं. हे जनरल मेकॅनिझम आहे बघा, हे जनरल मेकॅनिझम आहे. हे जस्ट तुम्ही बघून घ्यायचं आहे. याच्यावरही क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, बट ॲक्च्युअल मेकॅनिझम काय होतं तिथे ते समजण्यासाठी हे रिॲक्शन मेकॅनिझम एकदा बघून घ्यायचं आहे.